आज 31 डिसेंबर आहे फ्रेंड्स आणि आज आपल्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. कसं वर्ष निघून गेलं काही कळलंच नाही. आणि मी बाहेर सेलिब्रेशन करण्याच्या ऐवजी विचार केला चला तर घरीच आपल्या किचनमध्ये काहीतरी खास बनवावं. सो मी आज बनवत आहे माझ्या मुलीच्या फरमाईशीसाठी खास हैदराबादी ग्रीन करी. चिकनला दही आणि हळदमध्ये मॅरिनेट करा आणि चला तर वाटण करूया. सो वाटण करण्यासाठी खूप बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे ओनियन, टोमॅटो, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट आणि ग्रीन चिलीज मिक्स घ्या, कोथिंबीर आणि काजूमुळे आपल्या ग्रेव्हीला ना दाटपणा येणार आहे. आणि चला तर आता हे वाटण मस्त असं ग्रीन कलरचं झालेलं आहे. ग्रेव्ही कुकरमध्ये करणार आहोत. सो कुकरमध्ये भरपूर सारं तेल घ्या, त्यामध्ये आपलं वाटण ॲड करा आणि वाटण छान असं सॉटे करा. वाटण सॉटे झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, आपला किचन किंग मसाला आणि गोडा मसाला तुमच्या आवडीनुसार आणि क्वांटिटीनुसार तुम्ही ॲडजस्ट करून टाका. सो मी 3 माणसांसाठी बनवलं होतं. सो मी 1 चमचा घेतला होता. त्यानंतर आपलं मॅरिनेटेड चिकन ॲड करायचं आणि मस्त अशी ना एक वाफ येऊन द्यायची. बघू शकता कलर इतका जबरदस्त आला होता. ह्या टायमिंगला ना मिक्सर ग्राइंडरच्या कडेला थोडंसं वाटण लागलं होतं. मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आणि कसुरी मेथीने कुकरच्या जवळपास 2 शिट्यांवर मस्त अशी हैदराबादी ग्रीन करी रेडी झालेली आहे. फ्रेंड्स बघू शकता जबरदस्त असा कलर आलेला आहे आणि टेस्टला सुद्धा खूप छान होती. नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. वर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्वांनी एकत्र बसून जेवली ना हीच खरी मजा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.